मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येनं जल्लोष करण्यासाठी थांबलेले आहेत। आपल्यासोबत तुकाराम महाराज आहेत, आपण पाहू शकता, आणि त्यांच्याबरोबर हे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी आहे ते थांबलेले आहेत। त्यांनी हातामध्ये बोर्ड घेतलेले आहेत। आमचे लाडके मामा देवेंद्र फडणवीस, आमचे लाडके मामा एकनाथ शिंदे, आमचे लाडके मामा भरतशेठ गोगावले, आमचे लाडके मामा अजित दादा पवार, अशा पद्धतीचे बॅनर्स यांनी हातामध्ये घेतलेले आहेत। आणि त्यांनी जो तुकाराम बाबा महाराजांनी जो लढा उभा केला होता त्याला कुठेतरी मुख्यमंत्री यांनी न्याय दिलेला आहे आणि हा लढा यशस्वी झालेला आहे। काय भावना आहे तुकाराम महाराजांच्या आपण जाणून घेऊया। महाराज, मला सांगा, तुमचा जो लढा गेली 2-3 महिने सुरू झाला होता त्याला कुठेतरी आज यश आलेलं मिळतं आहे, कसं बघताय याकडे? खूप आनंद आहे, खूप आनंदमय वातावरणामध्ये आहोत सगळेजण। खूप शांत आणि समाधान वाटतं की मामाने एकदाशी आम्हाला कुठेतरी, लाडक्या मामाने आम्हाला जेवायला कुठेतरी बोलवलं आणि पंक्तीला बसवलं आहे। आणि त्याच्यासाठी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री अजित पवार साहेब आणि माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या मुलांना पुन्हा एकदा न्याय देण्याचं काम केलं। 5 महिने का होईना त्या ठिकाणी मुदतवाढ करून दिली आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, आनंद उत्सव साजरा करतो। त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट की जेवण वाढत असताना मामा हातामध्ये बुंदी आहे, लाडू आहेत, सगळ्या कडे भरलेले आहेत गच्च अशा, आणि अशा पद्धतीने मामा आमच्या समोर आहेत आणि सगळं घेऊन उभारलेले आहेत। आणि मुलांना म्हणतात, भाच्यांनो परत मागायचं नाही बरं का। म्हणजे अशाही पद्धतीचं मामाच्या सगळं जवळ आहे। मामाच्या समोर डोळ्याला दिसते, गुलाबजामुन दिसते, बुंदे दिसतात, सगळं आनंद दिसतं। पण मामा मात्र मला म्हणतात की भाच्यांनो परत मागायचं नाही। हे जरा कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं आहे। म्हणून माईबाप सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्याजवळ आहे भरपूर काही, फक्त अजून थोडं मन मोठं करा आणि ताटामध्ये वाडा बसलेला उपाशीपोटी मात्र आम्हाला तुम्ही पाठवू नका। अशा पद्धतीची एक भावनिक साथ आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि भरतशेठ गोगावले साहेबांना आम्ही करणार आहोत। आणि त्यांचा भव्यदिव्य सत्कार देखील मुख्यमंत्री महाराष्ट्रातील 50,000हून अधिक युवक त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांचा जल्लोषमध्ये आम्ही सत्कार करणार आहोत आणि त्यांचा आनंद उत्सव देखील त्यांच्या समोरच आम्ही साजरा करणार आहोत। पण मामा, लाडक्या भाषेला वाऱ्यावर सोडणार नाहीत हे मात्र नक्की आहे। 4 तारखेला तुमचा अल्टिमेटम संपला होता आणि तुम्ही कुठंतरी तुमचा आक्रमकपणा आहे तो दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि तुम्ही तसा लढासुद्धा उभा केला। देहूतून तुम्ही पायी चालत मुंबईकडे निघाला होता, काय नेमका प्रकार झाला होता त्यावेळेला? त्या ठिकाणी आम्ही देहूमधून निघाल्यानंतर ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या धर्ममार्तंडाने बुडवलं त्या ठिकाणी सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू शक्ती आणि भक्ती आणि शक्तीचे एक प्रतीक म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज होते। त्या ठिकाणी प्रस्थापितेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराज त्या इंद्रायणीच्या काठी 14 दिवस म्हणजे 13 दिवस अन्न पाणी कुठलेही श्रवण न करता परमेश्वराचा धावा केला। बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो परदेशी तुझ्या विन, त्या परमात्म्याची हाक मारली आणि जशाच्या तशा उदकावरी वया आणि जशा तारी इल्या लह्या, जशा लह्या पाण्यामध्ये तरतात तशा 14-13 दिवसानंतर 14व्या दिवशी तुकाराम महाराजच्या गाथा पाण्याचा एक थेंब देखील न लागता तशा भेटला। त्याच ठिकाणचा एक आदर्श आम्ही मनामध्ये घेतला। आम्ही सरकार मायबापाला विनंती केली, आमचा जे रस्त्यावरती आणलेला आहे 1-2 वेळीचं पत्र अशाच पद्धतीने आम्हाला मिळावं म्हणून आम्ही मुंबईच्या दिशेने चालत गेलो। जात असताना तळेगाव लॉन्च, बेगडी लॉन्चमध्ये मुक्काम केला आणि दुसरा मुक्काम जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जिथे विसावा केला होता त्याच ठिकाणी आम्ही मुक्काम केला। आणि माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेबांनी आम्हाला वचन दिलं होतं की 26 तारखेपासून आमचा पाठपुरावा चालू होता। 26 नंतर 28 झालं, 28 नंतर 2 तारीख झाली, नंतर 4 तारखेला आपल्याच माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी आक्रमक भूमिका दिली। जर आमची मागण्या मान्य होत नसतील तर हजारोच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी काढू आणि मंत्रालयावरती माननीय मुख्यमंत्री यांना हिंसक नाही पण शांत आणि संयमी पद्धतीने जाऊन आमची आता लाडक्या भाच्याला वाऱ्यावर सोडू नका अशा पद्धतीचे आम्ही फलक तयार केले होते आणि त्यांच्या भेटीसाठी आम्ही चाललो होतो। पण माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा करून आम्हाला कुठंतरी यश प्राप्त करून दिलं। त्याबद्दल माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतोय। पण एवढ्यावरती आमचा हा लढा थांबलेला देखील नाही आहे। जोरपत्र ह्या मुलांना पुढची खायमची भाकर उपलब्ध होत नाही तोरपत्र मी ह्या लढ्यामध्ये 100% सक्रिय होऊन येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचं नेतृत्व करणार आहे। नक्कीच आपल्यासोबत काही प्रशिक्षणार्थी आहेत, तुमचं नाव सांगा आणि काय भावना आहेत तुमच्या? माझं नाव शरद कांबळे, मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आलेलो आहे। ह्या जे आंदोलन चालू झालं हे तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली झालं। आम्ही गेले मंगळवारपासून 8 दिवस या आंदोलनामध्ये सहभाग आहे। पुणे देहू ते मुंबई हा प्रवास कसा असतो हे आम्ही चांगल्याच पद्धतीने अनुभवलं आहे। जे मंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन त्यांनी 5 महिन्यापुरतं दिलं, पण 5 महिन्यानंतर काय हा आता प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे। पण ह्या प्रश्नाला उत्तर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर
हे आम्ही बाबांच्याकडं मागत आहोत आणि जेवढे बाबा आम्हाला सहकार्य करतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व 1,30,000 प्रशिक्षणार्थी हे बाबांच्या सदैव सतत पाठीशी राहतील असं माझं मत आहे. आपल्यासोबत आणि काही प्रशिक्षणार्थी आहेत. मला सांगा तुमचं नाव आणि काय भावना आहेत तुमच्या? सर, माझं नाव अमिया देसाई. मी मिरजमध्ये कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. तरी मला असं वाटतं की जे केलं त्यांनी खूप चांगलं केलं, खूप विचार करून त्यांनी केलं जे केलं ते. कारण आम्ही हे 6 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन काय होणार होतं, बेरोजगारच होणार होतो. परत त्यांनी नाही म्हणणारच होते. मग त्याचा आम्ही आळा घालून हा आंदोलन करून त्यांना 5 महिन्यासाठी मुदतवाढ म्हणून केलं आणि ह्याच्यानंतर काय करायचं ह्याचा विचार त्यांनी करावा अशी विनंती. नक्कीच आपण पाहू शकता सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं असं मत आहे की 5 महिन्यानंतर आमचं काय होणार याचाही विचार मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे मामा म्हणून ते संबोधले जातात या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्याकडून त्यांनी यांचा विचार करावा. तर तुकाराम महाराज यांनी सांगितलं आहे की हा लढा एवढ्यावरच थांबलेला नाही आहे, तर या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या हातात कायमची भाकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी लढा सुरूच ठेवणार. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.